नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहत आहात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली। हा कार्यक्रम संसदेच्या परिसरातील प्रेरणास्थळ येथे आयोजित करण्यात आला होता, जिथे देशातील महान समाज सुधारकाला श्रद्धांजली वाहण्यात आली। या प्रसंगी महात्मा फुले यांच्या सामाजिक सुधारणा, शिक्षण आणि समानतेसाठी केलेल्या योगदानाची आठवण करण्यात आली। नागपूर जिल्ह्यातील रामटेकगड मंदिर परिसरात खोदकामादरम्यान एक प्राचीन दगडी वजनदार घोडा सापडल्याने परिसरात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे। वराह मंदिर परिसरात पायऱ्यांच्या बांधकामादरम्यान हा घोडा आढळून आला। त्यानंतर कामाच्या ठिकाणी मोठी हलचल दिसून आली। या घटनेची माहिती रामटेक विभागीय अधिकारी प्रियस महाजन यांना देण्यात आली असून घटनास्थळी माध्यम प्रतिनिधींना प्रवेश बंद करण्यात आला आहे। या रहस्यमय शोधाची तपासणी आता भारतीय पुरातत्व संरक्षण विभागाच्या पथकाकडून होण्याची शक्यता आहे। नागपूरच्या उमरेड तालुक्यातील पाचगाव येथील जिल्हा परिषद शाळेत बाल हक्क आणि संरक्षण यावर एक दिवसीय जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले। ही कार्यशाळा जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि एडुसन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती। या कार्यक्रमात किशोरवयीन विद्यार्थ्यांना बाल हक्क, शिक्षणाचा अधिकार, बालमजुरी प्रतिबंध, बालविवाह निषेध तसेच मुलांवर होणाऱ्या अत्याचारांपासून संरक्षण यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण तरुणांना समाजात जबाबदार नागरिक बनवण्याचे आणि बाल संरक्षणामध्ये सक्रिय भूमिका बजावण्याचे आवाहन केले। तसेच लघुपटाच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना जनजागृती करण्यात आली। यावेळी केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली। कार्यक्रमात तज्ञांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत त्यांना योग्य दिशेने पुढे जाण्यास प्रेरित केले। या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि बाल संरक्षणाबाबत जनजागृती वाढवण्याचा संकल्प केला। नागपूर नंदनवन पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे। आदर्श नगर येथील मोतीउर रहमान हे घरासमोर बसून वर्तमानपत्र वाचत असताना एका युवकाने त्यांना चाकू दाखवून धमकावले आणि त्यांच्याकडून मोबाईल व 4000 रुपये लुटून पळ काढला। पीडित व्यक्तीचा मुलगा अशफाक मोहम्मद यांच्या तक्रारीवरून नंदनवन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी सोहेल इक्बाल कुरेशी राहणारा मोठा तासबाग याला अटक केली आहे। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्हा कबूल केला आहे। सध्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।